सर्व शेळी पालक बांधवांनो, स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा आता बिटलमध्ये फसवणूक कशी होते, माझी फसवणूक झाली का, तर पूर्ण डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुमचीसुद्धा फसवणूक किंवा नुकसान होणार नाही बिटल शेळी पालनामध्ये। कारण आता सध्या बिटलचा खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे बिटलमध्ये फसवणूक किंवा मरतूक आजार या गोष्टी खूप चालू आहे। त्यामुळे गरीब जे बिटलचं वैशिष्ट्य म्हणजे बिटल खूप महाग देत आहेत कोणी पण, त्यामुळे सामान्य माणूस ज्याच्याकडे पैसा कमी, ज्याला शेळीपालन करायचं आहे तो घेतोय, मोठ्या उत्सुकतेने आशेने घेतोय आणि त्याची कुठंतरी प्रॉब्लेम येतोय, मरतूक होते, आजारी पडतायत आणि तो घेल किमतीपेक्षा खूप कमी भावात तो विकतोय। 20,000ची घेतली तर कमी कमी 10-12 हजारात तो कटिंग म्हणून विकतोय। तर त्यामुळे कोणाची फसवणूक होणार नाही। तर चला बघू आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती, आणि व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, आणि आवडलाच तर इतर गरजू शेळीपालकांनासुद्धा तुम्ही शेअर करू शकता। तर बघा आता आपण बिटल घेतलेली एक 22,000ची। तर बिटलमध्ये सगळ्यांचीच फसवणूक होते का, तर अजिबात नाही, कोणाची फसवणूक होते किंवा कोणाला बिटल परवडत नाही। कारण बघा बिटलचं ट्रेंड असं आहे, बिटल म्हणजे जवळजवळ छोटे पिल्ले 3-3, 4-4 महिन्याचे पिल्लेसुद्धा जवळजवळ 15 ते 20,000, 25,000, 30,000, 50,000 ब्लड लाईन बघून, क्वालिटी बघून किंमत असते। त्यामुळे क्वालिटी असली तर किंमत पण तशी राहतेच। तर बघा बिटलची प्रॉब्लेम काय, आता बिटल येते पंजाबहून डायरेक्ट। आता पंजाबहून डायरेक्ट आली म्हटल्यावर तिथं वातावरण सूट होत नसतं, आपल्याकडे पंजाबला आपल्यापेक्षा जास्त ऊन आहे, तरी पण आपलं ऊन तिला मॅच होत नसतं, आणि आपण डायरेक्ट आणतो सेट, ज्याच्याकडून घेतोय त्याच्याकडून सेट न करता आपण डायरेक्ट आपल्या घरी आणतोय आणि तिला सांभाळतोय। पण मग होतं आहे काय, तिला वातावरण सूट होत नाही, ती चारा खात नाही, तिला येतो ताप, परत जुलाब लागते तिला अशी। बघा आता पूर्ण आता ही शेळी आपण 20,000ची 22,000ची घेतली, तर व्यायली 3 पिल्ले दिले, 1 मेल 2 आहे, 2 पाट आहे। पण मग पाहिजे तशी क्वालिटी, ती क्वालिटीची पिल्ले अजिबात नाही, पाहिजे तशी क्वालिटी व्हिडिओमध्ये लोकांचे आपण बघतोय खूप असे दिसतात एकदम जबरदस्त क्वालिटी, पण मग तशी क्वालिटी अजिबात नाही आहे आपल्या घेतले। आणि फसवणूक म्हणजे कशा प्रकारे फसवणूक होते, कारण बघा आता जेमते म्हटलं बिटल शेळी खूप महाग लागलेली आपल्याला, 22,000 म्हटलं तर खूप आपल्या भागातल्या रेटपेक्षा खूप महाग लागली। आता फसवणुकीचे विषय काय राहतो, आपण विचार नाही करत आपल्या भागात मार्केट कोणत्या शेळीला आहे, ते विचार न करता आपण फक्त व्हिडिओ किंवा रील इंस्टाचे ते बघून येतोय। खूप यानं 50,000 विकले, यानं 1,00,000 विकले, एकानं एवढंसं बिल्लो 30-30 हजारात विकले, ते बघून येतोय आणि आपण शेळीपालन बिटलमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतोय, आणि तिथंच आपली चूक होते। कारण आपल्याला मार्केटिंग करणं खूप आवश्यक असते। सर्वात पहिले तर आपल्याला बिटलमध्ये काम करायचं आहे, तर मग आपल्याला मार्केटिंग जमणं खूप आवश्यक असते। मग आपल्याला बिटलमध्ये काम करायचं तर पहिले आपल्याला आपल्या भागात कोणत्या शेळ्या चांगल्या चालतात, आपल्या भागात बिटलला मार्केट आहे का। कारण बघा आता मी सुद्धा प्युअर बिटलमध्ये काम सहजरित्या करू शकतो, त्याचं कारण एकच आहे, आपल्याकडे मार्केटिंग इंस्टावर मार्केटिंग, यूट्यूबवर मार्केटिंग आपण सहजरित्या करू शकतो। पण प्रत्येकाकडे ही मार्केटिंग आहे तर अजिबात नाही, कारण प्रत्येकाकडं चांगले फॉलोअर वर्ग किंवा मार्केटिंग करण्याचं सर्व साधन आहे, तोच आपण बिटल शेळ्या महागात विकू शकतो, अन्यथा तुम्ही कटिंग मार्केट म्हणूनच विकू शकता। कारण बघा आता आमच्या भागात बिटलला मार्केट अजिबात नाही। आता मी सुद्धा मार्केटिंग केलं तर मी माझ्या भागात बिटल विकू शकत नाही, ते आपण 20-20, 30-30 हजारात नाही विकू शकत। कोणाला डोकं फोडून जरी सांगितलं ना बिटल अशी आहे तशी आहे एवढं वैशिष्ट्य आहे, तरी गावरान शेळीच्या जी रेट आहे त्या शेळीत बिटलची मागणी होऊ शकते। त्यामुळे प्युअर क्वालिटीमध्ये काम करायला या आपल्या भागात परवडतं का नाही ते विचार करून बिटल शेळीमध्ये काम केलं पाहिजे, अन्यथा आपल्या सरळ कटिंग मार्केट गावरान शेळीवर काम केलं कधीही योग्य राहतं, जेणेकरून 2 पैसे कमी येतील, पण मग मरतूक, बिमारी, आजार, अजून विकण्याचं प्रॉब्लेम हे अजिबात येत नाही। गावरान शेळीला कटिंग मार्केटला 24 तास मार्केट आहे आपल्या भागात, 24 तास। पण मग बिटल शेळीला आपण ब्रीडिंगसाठी किंवा लोक विकत्या म्हणून आपली गेलीच पाहिजे। मग आपण आपली जर समजा आपण घेतली आणि आपल्याकडून जर ती विकतच नाही गेली, जर लोक 3-3 महिन्याचं पिल्लू 20,000 विकत असेल, आपल्या भागात जर आपलं 3-3 महिन्याचं पिल्लू 8-8 हजार बिटलचं जर मागत असेल, तर तिथे कुठंतरी आपलं निगेटिव्ह माइंडसेट होऊन जातो आणि आपलं बिटलवरून विश्वास उडून जातो की बिटलला मार्केट नाही। आता गावरान शेळ्या बघा एकदम मस्त चरतायत, बघू शकता इकडं आपल्या गावरान शेळ्या चरतायत योग्य, आणि हे बिटल जांभलं बघा ते नुसतं उभं आहे, खायचं नाही पापड झालं। कोणी म्हणतं बिटलला लईच वजन वाढे, तर कशी वजन वाढवत असेल काय माहीत, बघू आपण आज ह्या वेळेसच घेतली बिटल, तर या बिटलवर आपण पूर्णपणे सेट केलेली आहे।
तर जवळजवळ तिला 2-1 हजार रुपये तर लागलेच सेट करण्यासाठी खर्च. 1000 ताप, बुळकंडी, अजून चारा खाण्याचं, कॅल्शियम, लिव्हर टॉनिक, हे सर्व ते एकट्या शेळीसाठी चालेल. माझा वार्षिक खर्च शेळीपालनात फक्त एवढ्या शेळ्यांसाठी 2000 रुपये असतो आणि एका महिन्यात हिला 2000 रुपये खर्च केले. म्हणजे मग कुठंतरी बिटलमध्ये एवढे प्रॉब्लेम असतात. लोक काही सांगतील की बिटलमध्ये असं आहे तसं आहे, पण मग बिटल किंवा आपल्याला बाहेरच्या जाती शेळीपालन करायचं आहे तर योग्य विचारपूर्वक, योग्य माहिती, योग्य मार्केटिंग आपल्याला जमते का त्यानुसार आपण ही बिटलमध्ये काम केलं पाहिजे. अन्यथा डायरेक्ट आपलं गावरान शेळीपालन कधी योग्य, गावरान किंवा उस्मानाबादी शेळीपालन कधी पण योग्य. तर मग माझी फसवणूक तर झाल्यासारखी, म्हणजे मी जर सेट नसती केली तर फसवणूक 100% झाली असती. आता अजून एक बिटलची पाट घेतली, त्या बिटलची पाट 12,000 4,500 आपल्याला एकदा सोबत्याने विकून टाकली. म्हणजे तिला वातावरण सेट झाली नाही, त्याच्याकडून ती सेट झाली नाही. तर हे प्रॉब्लेम होऊ शकतं बिटल शेळीपालनात. तर बघा आता या शेळीला परत किती चारा टाकला तरी फुगत दिसते का तर अजिबात नाही, तिच्या फासोळ्या दिसत आहेत. तर बिटलमध्ये काम करण्यासाठी या गोष्टी पाहणं खूप आवश्यक असतं. कोणाच्याही सांगण्यावरून किंवा कोणी जरी सांगितलं बिटलला असं आहे, मार्जिन जशी, वजन वाढ तशी, तर आपल्या मार्केटला काय चालतं आहे त्यानुसारच शेळी निवडली पाहिजे, अन्यथा अजिबात नाही. आणि शेळीपालन फक्त पैसा म्हणून किंवा पैसा खूप आहे शेळीपालनात हा विचार डोक्यात करू जर असेल तुमचं शेळीपालन करत असाल तर इथं आपण चुकीचं आहे. कारण बघा पैसा आहे पण मग मेहनत आहे तेवढी आहे, खर्च आहे तेवढाच आहे आणि अनुभव असणं खूप तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण बघा गावरान शेळी आणि बिटलची शेळी तिकडं पंजाबमध्ये असेल, डोंगरानं फिरसती किंवा उष्णता जास्त जरी असली तरी आपल्या वातावरणात तिला सेट व्हायला खूप कठीण असतं. म्हणजे एवढं पण सोपं नाही बिटल सेट करणं. कारण बघा तिला आपल्या भागात आल्यावर जास्त ऊन सहन होत नाही, गरमट सहन होत नाही. बघा आता ऊन सोडलेलं पाहिजे, धापसने टाकावं लागते, फसफस करायला लागते बिटल. हे प्रॉब्लेम बिटलमध्ये असतात. तर बघा आता तुमच्या मार्केटला किंवा तुम्हाला काय आवडतं त्यानुसार शेळीपालन कधीही करा, अन्यथा अजिबात करू नका. आता बिटल शेळी बायले 3 पिल्ले दिले तर समजा 2 पाट आहेत, पण मग ते आपण एवढ्या क्वालिटीच्या नाही, म्हणजे अंगात बिटल कोणी म्हणतं लय वजन वाढेल, लय 3 पिल्ले पण चांगले असतात. तर पिल्ले पूर्ण झिरमिळे धक्का लागल्या पडून जाते 3रा दिवस आहे त्यांना. आणि बिटलला 2-3 लिटर, आता काही शेळ्यांना दूध जास्त असतं, काहीला कमी असतं, तर त्याचं काही नैसर्गिक असतं ते. तर बघू शकता बिटल, त्यानुसार तुम्ही करू शकता काम. नाहीतर सरळ डायरेक्ट एक काम करायचं, गावरान शाळेमध्ये बिटल बोकड घ्यायचा, बिटल गावरानला क्रॉस करायचा आणि मस्त कटिंग मार्केटला चाल द्यायचं. उगाच प्युअर ब्लड लाईन, प्युअर अजून कोणकोणत्या ब्लड लाईन ते अजून XYZ ज्या असतील ह्या ब्लड लाईनच्या फंद्यात अजिबात पडू नका. आपल्याकडं जे चालतं आहे त्यावर काम करा, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही किंवा फसवणूक होणार नाही. बघा आता गावरान शेळ्या मस्त ओकेमध्ये चरत आहेत आणि पूर्ण जनलेल्या शेळ्या, दुधाच्या शेळ्या आहे बघा, पूर्ण त्यांचे कोणी म्हणून कापणी शेळ्या आहे. अशा शेळ्या आपल्या गावरान शेळ्या पण असतात किंवा बिटलच असेल असं काही नाही. बिटल बघा एकदम पापडावणी झाली, वाळून गेली, वार आलं तर पडून जाईन अशी झाली. आणि आपल्या गावरान शेळ्या बघा कशा आहे, पूर्ण दुधाच्या पिल्ल्या अजूनही पितात, 3-3 महिने झाले तरी अजून लागलेलं नाही आहे. पण मग क्वालिटी ती क्वालिटी असते. तुम्ही कशातही काम करा, फक्त क्वालिटी आणि मार्केटिंग किंवा आपल्या भागात काय चालतं त्यावर काम केलं कधी फायदेशीर. पण मग तुम्ही काही म्हणा, पण गावरान शेळीला चॅलेंज नाही, गावरान शेळ्यांसारख्या शेळ्याने बरं का, त्यामुळं आपण गावरानमध्येच काम करतो आहे सध्या. तर बघू शकता आपल्या शेळ्या पूर्ण पिल्ले, गावरान पिल्लेसुद्धा एकदम टकाटकी, गावरान पिल्लेसुद्धा 8-8, 9-9 हजाराला जाते 4-4, 5-5 महिन्याचे चांगले असले तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर इतरांना शेअर करू शकता आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्याला कमेंटसुद्धा करू शकता की कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ बनवून भेटेल. आणि ज्यांना कोणाला मार्केटिंग करायचं ते सुद्धा आपल्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता. तर भेटू परत दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये.